तुर्तास वेळ आजच्या दिवसभरातल्या आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव बसवंत इथल्या सभेअगोदर लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलं। कांद्यावरील निर्यात बंदी पूर्णपणे हटवा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। पोलिसांनी 15 शेतकऱ्यांना या प्रकरणी ताब्यात घेतले। तसंच शेतकऱ्यांच्या एका व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनसह एकूण 20 जणांना नोटिसा देखील बजावण्यात आलेल्या आहेत। तेव्हा लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधानांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, परंतु पिंपळगावमधल्या मोदींच्या या सभेअगोदर कांदा उत्पादक शेतकरी आहेत, यांनी कांद्याच्या माळा घालून आंदोलन केलेलं आहे। या सगळ्या प्रकरणी आता जे शेतकरी आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। कांद्यावर जी निर्यात बंदी घातलेली आहे ती पूर्णपणे हटवण्याची प्रमुख मागणी या शेतकऱ्यांची आहे। संदीप जेजूरकर आपल्या सोबत आहे। संदीप, शेतकरी आक्रमक झालेले आहेत, कांद्याची निर्यात बंदी जी आहे ती पूर्णपणे हटवण्याची त्यांची मागणी आहे। काय नेमकं घडतंय लासलगावमध्ये? दीपक, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने सर्वत्र शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत, तर काही शेतकऱ्यांना जे आहे ते नजरकैदेत ठेवलं जात आहे। या सर्व पार्श्वभूमीवर मध्यंतरीच्या काळात निर्यात बंदीचा मोठा प्रश्न नाशिक जिल्ह्यात उद्भवलेला होता आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं होतं। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याला विरोध म्हणून शेतकरी सर्वत्र जे आहेत ते आंदोलन करत आहेत। आज लासलगावमध्ये शेतकरी संघटनेने लासलगाव शहर विकास आघाडी व शेतकरी संघटनेने कांद्याच्या माळा घालून जोरदार निदर्शने करण्याचा प्रयत्न केला। तसेच मोदींच्या या दौऱ्याचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। 15 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले असून 20 ते 1 शेतकऱ्यांना नोटिसा देखील बजावल्या आहेत। दीपक, संदीप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।